नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं मी तुम्हाला अनाउन्स केलं आहे की नवीन घराची सुरुवात होणार आहे आणि नवीन घरामध्ये लवकरच शिफ्टिंग होणार आहे. पण त्याच्या आधीसुद्धा घर म्हटलं की इतकी कामं असतात आणि घर सजवण्याचं म्हटलं तर त्याला म्हणजे मर्यादाच नाही आहे. खरं सांगते की तुम्ही जितकं पाहिजे तितकं काही ना काही सजवू शकता. तर आमच्या इथून जवळपास जे पडतं ना ते म्हणजे की उल्हासनगर. आणि मी तुम्हाला खरंच सांगते की रॉ मटेरियल किंवा फिनिश प्रोडक्ट्स तर वेगळी गोष्ट आहे, पण रॉ मटेरियलमध्ये तुम्हाला ज्या हव्या त्या गोष्टी इथे मिळतात. मंदिराच्या वेळेलासुद्धा जी मी मागच्या बाजूची जी ॲक्रेलिक फ्रेम बनवली होती ना ती पण आम्ही इथूनच सिलेक्ट केली होती. आणि आता इथे खूप साऱ्या व्हरायटीज आल्या आहेत त्याच्यामध्ये. तर हे फर्निचर मार्केट आहे. फर्निचर मार्केट पूर्ण वेगवेगळे मार्केट्स आहेत तिथे. आणि फर्निचर मार्केटमध्येच हे एक शॉप आहे डेकॉरचं. तर इथूनच आम्ही दुसरी आम्हाला वरच्या सिलिंगसाठी ॲक्रेलिक फ्रेम्स हव्या होत्या. पण त्या घेता मी हा पण नवीन ज्या मंदिरासाठी खूप छान बॅकड्रॉपला अशा खूप सुंदर दिसतात या ॲक्रेलिक. आणि इथे तुम्ही कस्टमाइजसुद्धा करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला एखादी डिझाईन हवी असेल तर ती त्यांना द्यायची आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला प्रिंटिंग, लेझर कटिंग वगैरे करून देतात. इवन वुडन पण जे आपण साईडला लावतो त्यालासुद्धा ते आपल्याला लेझर कटिंग करून देतात. तर तिथे मी ती फ्रेम सिलेक्ट केल्या. त्यांना ऑर्डर द्यावी लागते, त्यानंतर त्याच्यानुसार ते आपल्याला बनवून देतात आपल्या साईजनुसार. त्यानंतर नेक्स्ट इथे एक गोष्ट म्हणजे मला हवी होती ती म्हणजे की अशा प्रकारे हे जे ग्रीन ग्रास आपण आता घरामध्ये बऱ्याच ठिकाणी यूज करतो आणि ते खूप सुंदरही दिसतं डेकोरेटिव्ह. तर मला एंट्रन्ससाठी हवं होतं ग्रीन ग्रास, जे आपली स्वामींची जी फ्रेम आलेली आहे तर ती छान लावायची आणि तिथे मला एंट्रन्सला असं सुंदर डेकोरेट करायचं होतं. तर इथे लोकल ठिकाणी विचारलं तर खूपच महाग वाटत होतं मला आणि तेवढी व्हरायटी बघायला मिळत नव्हती. जेव्हा तुम्ही होलसेल मार्केटमध्ये जाता ना तर रेटचा फरक तर पडतोच, प्लस तुम्हाला तिथे थोडी जास्त व्हरायटी बघायला मिळते. तर मग आम्ही हे ग्रास घेतलं इथून आणि 1-2 गोष्टी काय आणखीन घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि त्यानंतर इथून निघालो. आता सध्या पावसाळा सुरू आहे ना त्यामुळे कुठेही जाणं येणं ना खूप खरंच म्हणजे चिखल असतो, पाऊस असतो, मग वस्तू कॅरी करायला पण खूप प्रॉब्लेम होतो. पण तरी पण काही ऑप्शन नाही आहे. आता हे बघायचं आहे आणि जायचं आहे, घ्यायचं आहे. तर हा बघा, हा इथला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक उल्हासनगरचा आणि इथूनच सगळे मार्केट हे सगळे असतात. तर तुम्हाला इथे हवी ती गोष्ट मिळते. जर मुंबईच्या मार्केटला जाऊन घेणं शक्य नसेल तर हे एकदम बेस्ट आहे. फक्त इथे तुम्ही घेताना वस्तू व्यवस्थित पारखून घ्या, कारण खूप सारे डुप्लिकेशन्ससुद्धा इथे तुम्हाला मिळतात. तर म्हणून वस्तू घेताना व्यवस्थित बघून घ्या. तर इथून मी ओला बुक करते आता आणि ओला बुक करून मग आम्ही घरी चाललो आहे, कारण वस्तू हातामध्ये घेऊन बाईकवर नाही पावसामध्ये जाता येणार. तर मी बरंच काय घेतलं आहे आणि मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आता की काय घेतलं आहे. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की इतक्या साऱ्या घंटी मी कशासाठी घेतल्यात. तर काही जणांना समजलं सुद्धा असेल की कशाला घेतल्यात. तर ह्या आपल्या मंदिरासाठी घेतल्यात, कारण नवीन घरामध्ये नवीन मंदिर बनणार आहे. म्हणजे मंदिर हेच राहणार आहे मधलं, फक्त बाहेरचा जो आउटर पार्ट आहे ना तो मी थोडासा बदलते, कारण तिथे स्पेस थोडा आहे व्यवस्थित. तर त्याच्या हिशोबाने मी विचार करते की मंदिरामध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर एकाच ठिकाणी आल्या पाहिजेत. तर त्या कुठल्या एका ठिकाणी येणार आहेत त्यात तुम्हाला नंतर कळतीलच.
पण तरी त्याच्यासाठी मी अशा प्रकारचं मंदिर बनवलं की जिथे एवढ्या सगळ्या घंटी ॲडजस्ट होणार आहेत. म्हणजे या ज्या छोट्या आहेत ह्या एकदम प्युअर ब्रासची घंटी आहे ही. मी खूप सर्च केलं, ॲमेझॉनवर बघितलं, बऱ्याच ऑनलाईन साईट्सवर चेक केलं, पण मला आवडल्या नाही. कारण ऑनलाईनमध्ये ना प्राईस कमी असते, पण जे ब्रास पित्तळ आपण जे म्हणतो ना ते प्युअर तुम्हाला मला वाटत नाही की मिळेल. आणि ही अगदी प्युअर जशी ही माझी आधीची जी ही घंटी दिसते ना सेम त्याच क्वालिटीची घंटी आहे. कल्याण वेस्टला मी घेतल्या या. तर ही छोटी घंटी आहे आणि मध्ये जशी मी एक मोठी घंटी इथे लावले तशी त्याच्यापेक्षा ही आता ही खूप मोठ्या साईजची घंटी आहे. याचा आवाज तुम्ही बघा, असा घंटाचा म्हणजे आपली जी घंटा असते ना त्याचा असा आवाज, याला घंटा नाद म्हणतात. तर असा आवाज आला पाहिजे. तर ही मध्ये मंदिराला लावणार आहे मोठी. आणि या टोटल आहेत, छोट्या ज्या आहेत त्या टोटल 16 घंटी आहेत आणि ही एक आहे ही 17वी घंटी आहे. तर म्हणजे मंदिरामध्ये 17 घंटी लागणार आहेत आपल्या. तर तुम्ही इमॅजिन करा की आपलं कसं मंदिर बनणार आहे. लवकरच मी मंदिराचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हळूहळू जसं एक एक काम होतं आहे ना तसं एक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. ज्या मला वाटतात की खरंच तुम्हाला कुठेतरी उपयोगी पडतील अशाच गोष्टी मी शेअर करेन. मला फक्त मी खूप काही घेते, मी किती काही मोठेपणा करते हे मला अजिबात याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचं नाही आहे. फक्त तुम्हाला आवडेल बघायला किंवा कोणाला त्याच्यातून काय काय आयडियाज मिळतील. ज्यांना जे नवीन घर घेत आहेत किंवा ज्यांना नवीन काहीतरी बनवायचं आहे तर त्यांना ह्याच्यातून जेव्हा आम्ही काहीतरी खरेदी करतो किंवा आम्ही काहीतरी नवीन बनवतो तर तेव्हाच आम्ही तुम्हाला आयडिया देऊ शकतो. मी फक्त कुठेतरी वाचून किंवा कोणाचं तरी ऐकून मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा जेव्हा एखादी गोष्ट मी स्वतः करते ना तेव्हा मी त्याचा अनुभव जास्त चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोचवू शकते. तर म्हणून ही घंटी बघा, ह्याचं तुम्हाला मटेरियल कळत असेल. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की पितळेच्या अशा वस्तू ज्या आता म्हणजे पितळेचे जे आपण देव घेतो ते तर आपल्याला अभिषेकाला वगैरे किंवा भांडीही घेतो ती आपल्याला लागतात, यूजमध्ये लागतात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे बेल वगैरे घंटी म्हणा, ही काय आपल्याला आपण एकदा लावल्यानंतर आपण ती रोज रोज काही यूज तिचा तसा करत नाही. तर त्याच्यामुळे ना ह्याला मेटल पॉलिशिंग पण करून मिळतं. म्हणजे आता ही घंटी तुम्हाला अशी दिसते एवढी छान सोन्यासारखी चमकते जेव्हा नवीन असते. आणि जेव्हा थोड्या दिवसांनी आपण जेव्हा हिच्यावरती पाणी टाकतो, घासायला सुरुवात करतो तर मग ती अशी काळी होत जाते थोडी थोडी. मग आपल्याला ती दर आठवड्याला जशी आपण देव स्वच्छ करतो ना तशी घंटीसुद्धा स्वच्छ करावी लागते. तर तसं करायला नको असेल. आता एवढ्या सगळ्या घंटी आहेत तेवढं कधी स्वच्छ करणं. तर त्याच्यासाठी ह्याच्यावरती एक मेटल पॉलिशिंग येतं, गोल्ड पॉलिशिंग, जे सेम जसं हे ब्रासचं पॉलिशिंग दिसतंय ना असंच सेम दिसणार तुम्हाला. फक्त आपल्याला फडक्याने पुसून घ्यावं लागतं. आपल्याला काही घासण्याची किंवा कसलीच गरज लागत नाही. तर ती खूप बेस्ट गोष्ट वाटली मला. त्याचे चार्जेस थोडेसे एक्स्ट्रा होतात नॉर्मल घंटीच्या चार्जेसपेक्षा, पण चांगली गोष्ट आहे. जसं बरेच जण चांदीचे देव असतात त्याच्यावरती प्युअर गोल्डचं पॉलिशिंग करून घेतात. तर हे प्युअर गोल्ड नसेल पण मेटल पॉलिशिंग असतं गोल्डचं. तर त्याच्यामुळे ती बेस्ट गोष्ट आहे. जर तुम्हाला अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला तशा यूज करायच्या नाही आहेत, फक्त शोपीस म्हणून लावायच्या आहेत ब्रासच्या अशा काही गोष्टी. बघा बरेच आता खूप ट्रेंड आला आहे की घरामध्ये खूप साऱ्या ब्रासच्या गोष्टी म्हणजे समई म्हणा किंवा ब्रासचे शोपीस म्हणा असे खूप सारे आपण लावतो. पण जर तुम्हाला ते असे रेग्युलर क्लिनिंग करायला त्रास होत असेल ना तर तुम्ही विचारा दुकानांमध्ये जिथे भांड्यांची वगैरे किंवा जिथे अशा वस्तू मिळतात पितळेच्या तिथे तुम्ही विचारा. तिथे पॉलिशिंग करून मिळतं की जेणेकरून तुम्हाला ते रोज म्हणजे सारखं घासण्याची गरज लागत नाही आणि अजिबात ते काळही पडत नाही. तर ही एकदम बेस्ट गोष्ट आहे जी मला कळली आणि मी ती तुमच्यापर्यंत पोचवली. तर असं सगळी माझी ही मंदिराची शॉपिंग सुरू आहे. जेवढी मी खरं सांगते की जेवढी मी घरासाठी एक्सायटेड नाही आहे ना त्याच्यापेक्षा खूप पटीने मी मंदिरासाठी एक्सायटेड आहे की कसं बनणार आहे माझं मंदिर. खूप वेगवेगळे विचार करून खूप सारे विचार करून मी मंदिर बनवण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. आणि घरातली एक एक गोष्टसुद्धा म्हणजे पहिले सेंटेन्स कंप्लीट करते. मला एक सेंटेन्स बोलता ना दुसरी गोष्ट लगेच आठवायला लागते. तर पहिले ते कंप्लीट करते. तर घराची एक एक गोष्टसुद्धा मी खूप विचार करून आणि खूप मनापासून खूप प्रेमाने म्हणजे मला घर हे घरासारखं हवं होतं. नाही की हॉटेलसारखं, नाही की खूप सारं असं एकदम फॅन्सी इंटिरियर वगैरे करू.
तेवढा बजेटही नव्हता खरं सांगायला गेलं तर. आणि तसं मला ते नको आहे. म्हणजे मला ते असं म्हणतात ना की एकदम ऑफिशियल, म्हणजे घरासारखंच वाटलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात सुंदर असलं पाहिजे. बस एवढंच माझा विचार होता आणि त्या परीनेच मी त्याच्यासाठी काम केलं आहे. आणि तुम्हाला आता सांगते की गेले 6 महिने माझ्या घराचं काम चालू आहे. म्हणजे पूर्ण प्लास्टरपासून जे फर्निचरचं काम होतं ते 3 महिन्यापासून चालू आहे आणि त्याच्या आधी 3 महिने प्लास्टर वगैरे सगळं काम चालू होतं. एकूण एक गोष्ट आम्ही पूर्ण चेंज केली सगळी आणि म्हणजे लाईफ लॉंगच्या हिशोबाने मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतल्या तशा. तर त्याच्यानंतर आम्ही जे तुम्हाला दाखवलं मी की उल्हासनगरला गेली होती. तर उल्हासनगरला खूप छान सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे सगळ्याच नाही पण बऱ्यापैकी. जिथे होलसेल मार्केट, उल्हासनगरला होलसेल मार्केट आहे. पण आता खूप गोष्टी बदलल्या आहेत. म्हणजे पहिले आपण उल्हासनगरला जायचो ना तर भाव करता यायचा, तुम्हाला प्राइसिंग करता यायची. आता खूप कमी झाली ती गोष्ट. आता सगळीकडे फिक्स रेटच सांगतात ते. पण समजा बॉम्बेच्या मार्केटला जायला आपल्याला जमत नसेल तर तुम्ही उल्हासनगर मार्केटमधून खरेदी नक्की करू शकता. म्हणजे घराच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या. तर जसं मी तुम्हाला दाखवलं की आम्ही ते ॲक्रेलिकचे फ्रेम बघायला गेलेलो. तर तिथून फ्रेमची बुकिंग केली आणि त्यानंतर जे दरवाजाचं आपली कडी असते ना, तर ती कडी मला स्टीलची नको हवी होती. कारण जशा प्रकारचं मी इंटिरियर करते घरामध्ये तर मोस्ट ऑफ मी सगळं ब्रासचं म्हणजे पितळेचं, म्हणजे दाखवेन मी तुम्हाला की काय करते हळूहळू सगळ्या गोष्टी दाखवेन. तर त्याच्यासाठी बघा मी हे ब्रासचं सगळं असं घेतलं. ह्याला ते लोक कडी कुंडा म्हणतात. म्हणजे ही जी मेन आपला जो आतला दरवाजा असतो ना त्याची कडी, त्याच्या आतली कडी, त्याचं हँडल, हे सगळं प्युअर ब्रासचं आहे. थोडंसं मला हे कॉस्टली पडलं. म्हणजे मी एक आयडिया देते की तुम्हाला की स्टीलचं जर तुम्हाला 500 रुपयाला पडत असेल तर हे त्याच्या 3 पट पडतं. 3 पट पडतं आहे त्याच्यापेक्षा. पण वर्थ आहे गोष्ट. आणि तो म्हणाला की हे काळं पडणार नाही. हा पितळेचाच प्रकार आहे पण हा थोडासा वेगळा प्रकार असतो त्याच्यामध्ये. तर हे काळं पडत नाही. याला अँटिक म्हणतात ते लोक. आणि फक्त पुसून घेतलं तरी स्वच्छ होतं. तर ही गोष्ट मला घ्यायची होती आणि म्हणून मी खूप दिवस थांबली होती. कारण त्यांनी जी मला गोष्ट दाखवली म्हणजे कड्यांचे प्रकार दाखवले तर ते मला तेवढे आवडले नव्हते. आणि ह्याचं बघा हे जे ब्रँड असतं ना ते ॲब्रॉन म्हणून ब्रँड यायचं. तो मला म्हणाला मेन डोअर किट म्हणतात त्याला. पूर्ण किटमध्ये सगळ्या गोष्टी येतात. तर अशा काही गोष्टी म्हणजे बघा माझ्या बजेटनुसार घराचं काम करताना एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुमचं सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे तुमचा बजेट. आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही गोष्टी विचार करायच्या. त्यानंतर तुम्हाला पहिले काय खूप गरजेचं आहे इंटिरियरसाठी ते तुम्ही पहिले घ्या. त्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत की तुम्ही थोडा वेळ करून घेऊ शकता. कारण गोष्ट घेताना ना एकदाच घ्या पण चांगली घ्या. घाईमध्ये फक्त बजेट इकडे तिकडे करून मग काहीतरी ॲडजस्ट करून आपण साधी गोष्ट घेण्यापेक्षा जे तुम्हाला मनात वाटतंय ते घ्यायचं आहे तर थोडंसं थांबा आणि नंतर घ्या. तर असंच मी पण सगळं असं सॅग्रिगेट केलं आहे. जे मला खूप गरजेचं वाटतंय ते मी परचेस केलं. जे मला कमी गरजेचं वाटतंय ते मी थांबवून ठेवलं आहे सध्या. तर असं कुठे म्हणजे ती म्हण जी आहे ना ती एकदम परफेक्ट आहे की घर बघावं बांधून आणि लग्न बघावं करून. ती एकदम परफेक्ट म्हण आहे की खरं आहे की घर आपण म्हणतो की घराला काय म्हणजे इंटिरियरला दिल्यानंतर तुम्हाला एवढं टेन्शन नसतं. पण जेव्हा तुम्ही स्वतः पूर्ण जर इंटिरियर करत असाल तर प्रचंड डोक्याला ताप असतो. कारण एक गोष्ट जाऊन चेक करावी लागते, एक गोष्ट जाऊन बघावी लागते. आणण्यापासून ते त्यांनी कसं लावलं आहे, कसं केलं आहे. कारण आयडियाज टोटली तुमच्या असतात. तर त्याच्यामुळे कलर कॉम्बिनेशनपासून वस्तू कशी हवी आहे, त्याला काय लागणार आहे, असं सगळं डिझाईनपासून सगळं सिलेक्ट करावं लागतं. आणि ते म्हणून माझ्या डोक्यामध्ये ना ते सारखं सतत काही ना काही तो प्रेशर असायचा. आणि त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये माझं तेवढं लक्ष होत नव्हतं. कारण तिथे माझा बराचसा वेळ जात होता सगळा चेक करण्यामध्ये, त्यांच्या मागे बोलण्यामध्ये, सगळ्यांना फॉलोअप करण्यामध्ये. आणि एकच माणूस लागत नाही, तुम्हाला बऱ्याच माणसांना एकत्र करून सगळी कामं करून घ्यायला लागतात. कारण मी ह्या घराचं जेव्हा काम केलं होतं आधी 7-8 वर्ष आधी तर तेव्हा जे सगळे लोक मला ते भेटले होते काम करताना त्या सगळ्या लोकांना घेऊन मी हे सगळं ह्या घराचं काम केलं. आणि ते सगळे बेस्ट आहेत काम करण्यामध्ये. तर म्हणून फक्त थोडं त्रास होतो पण ठीक आहे.
त्याचं आउटपुट खूप छान आलं आहे आणि ते तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर आजची अशी छोटी काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. अशाच हलक्या फुलक्या काही ज्या मी काही घेईन किंवा घरासाठी काही करेन तर त्या गोष्टी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, नाही आणखीन थोडं थांबा. दुसरी गोष्ट म्हणजे की खूप 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 धन्यवाद, खूप मनापासून धन्यवाद की मी विचारही केला नव्हता की जो परवाचा म्हणजे जो शुक्रवारचा जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये मी घराची अनाउन्समेंट केली होती, तर त्याला जे रिप्लाय आलेत त्याच्यामध्ये जे तुमचे आशीर्वाद आलेत इतके सुंदर आलेत ना की मी काय सांगू. आणि मला रिप्लाय करायला पण वेळ भेटला नाही, एवढं माझं सगळं कामाकडेच लक्ष चालू आहे. पण त्यासाठी सॉरी आणि खूप 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 थँक्यू तुम्हाला की तुम्ही इतके छान छान मनापासून आशीर्वाद दिलेत, मनापासून इतके रिप्लाय केलेत माझ्यासाठी, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. तर ते बघून तर मला वाटते की मी जेवढी एक्सायटेड आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही लोक त्यासाठी एक्सायटेड आहात. तर खरंच ही गोष्ट की जेव्हा आपल्या मागे किंवा आपल्यासोबत जेव्हा एवढ्या लोकांचे आशीर्वाद असतात ना, तर म्हणूनच ती गोष्ट कुठेतरी फुलफिल होते असं मला तरी वाटतं. आणि यांची तर कृपा आहेच, स्वामींची कृपा आहेच. पण बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये म्हणजे काही जणांनी असंही म्हटलं की ताई बघ तुला आता प्रचिती आली स्वामींची किंवा तू एवढं स्वामींचं करतेस ना म्हणून ह्या गोष्टी होत आहेत. ती तर गोष्ट आहेच, पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते अगदी मनापासून की मी स्वामींचं ह्या गोष्टीसाठी कधीच केलं नाही. मी स्वामींना नेहमी सांगायची की स्वामी मी माझ्या घरात खूप खुश आहे, पण त्यांची इच्छा होती की फक्त एक गोष्ट होती माझ्या मनामध्ये की मंदिराच्या बाबतीत. कारण मंदिर मी तुम्हाला सांगेन खूप जणांना माहिती नाही आहे ही गोष्ट. तर जेव्हा हे घर मी म्हणजे जेव्हा शिफ्टिंग होईल ना तेव्हा ती एक गोष्ट मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की काय मंदिराच्या बाबतीतली गोष्ट होती. बऱ्याच जणांना माहिती असेल तर ते मला नको होतं खरं तर. आणि ते टाळण्यासाठी मी त्यांना नेहमी सांगायची की स्वामी बघा बाकी जे सगळं करते ते तुम्हाला आवडतं, पण ही गोष्ट माझ्या पण हातात नाही आहे. तुम्हीच मला ह्याच्यातून काहीतरी मार्ग दाखवा. आणि तो मार्ग त्यांनीच दाखवला आहे. तर त्याच्यामुळे ही म्हणजे सेवा मी ह्याच्यासाठी कधीच केली नाही की मला त्याच्यामधून काहीतरी मेवा मिळावा. तर नेहमी मी फक्त माझ्या आवडीसाठी, माझ्या प्रेमासाठी आणि माझ्या स्वामींसाठीच ती सेवा केली आहे. आणि काहीच मोठेपणा मी याच्यामध्ये करत नाही आहे. तर बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि खूप खूप थँक्यू, तुम्ही माझ्या खुशीमध्ये, माझ्या आनंदामध्ये तुम्ही तुमचा जो सहभाग दाखवला ना त्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच मी घराच्या बाबतीतल्या छान छान गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. असंच तुमचं प्रेम, असाच तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू द्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.